मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. निळवंडे धरणामधनं संगमनेर शहरासाठी राबवण्यात आलेल्या ऐतिहासिक थेट पाणीपुरवठा योजनेवरती करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. प्रकरणाच्या चौकशीचं आम्ही स्वागत करतो. चौकशीमध्ये सत्य समोर येईलच आणि खोटे आरोप करणारे तोंडघशी पडतील, असा घणाघाती इशारा नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी दिला. प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना त्यांनी म्हटलंय की 2009 मध्ये नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, जीवन प्राधिकरण आणि संबंधित सर्व विभागांच्या मंजुरीनंतरच निळवंडे थेट पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ करण्यात आला होता. तत्कालीन प्रशासनानं सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश दिला होता. तसेच संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर थर्ड पार्टी ऑडिट करूनच अंतिम बिलं अदा करण्यात आली होती आणि त्यामुळे या योजनेमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाहीये, असा दावा त्यांनी केला. दुर्गाताई तांबे म्हणाल्यात की संगमनेर शहराला आज दररोज मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळतंय. ही योजना यशस्वी ठरलेली असताना अपूर्ण माहितीच्या आधारे विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये संगमनेरची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. शहर आणि तालुक्याची राज्यभर असलेली सकारात्मक ओळख मलिन करण्याचा हा राजकीय डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी स्वागत केलं आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. सत्य बाहेर येईल आणि खोटे आरोप करणाऱ्यांचे चेहरे उघड पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान संगमनेर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी देखील नवीन लोकप्रतिनिधींवरती टीका करत नगरपालिका निवडणुकीमधील मोठ्या पराभवाच्या वैफल्यामधनच असे आरोप केले जात आहे, असा दावा केलाय. मूलभूत प्रश्नांवरती काम करण्याच्या ऐवजी संगमनेरची बदनामी करण्याचं राजकारण सुरू आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रशासकीय निर्णयांची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची असते. नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधींना त्यासाठी जबाबदार धरणं चुकीचं आहे. सत्य समोर येईपर्यंत संयम बाळगावा, असं आवाहन देखील प्रसिद्धी पत्रकामधनं त्यांनी केलंय. आज आपल्या विधानसभेच्या पवित्र अशा सभागृहामध्ये संगमनेरची बदनामी करण्याचा प्रयत्न नवीन लोकप्रतिनिधींनी केलेला आहे. खरं तर संगमनेर शहराला अनेक वर्ष पाण्याचं अनेक मोठं संकट असताना निळवंडे धरणामधनं डायरेक्ट पाईपलाईन संगमनेर शहराला आली. 2009 साली यामध्ये आपण नगर परिषदेने ठराव मंजूर करून त्यामध्ये नगरविकास खातं आहे, MGP आहे, महाराष्ट्र शासन आहे, सर्वांचे नियमाप्रमाणे या ठिकाणी हा ठराव मंजूर झाला. त्याप्रमाणे संपूर्ण काम झालं. शहराला गोड, मुबलक आणि भरपूर स्वच्छ असं पाणी मिळू लागलं आणि आता 2009 साली मंजूर झालेलं आणि झालेलं कामाचा 2026 साली नवीन लोकप्रतिनिधींनी हा विषय उगीचच खोटं नाटे आरोप करून काढलेला आहे. ते खरं तर संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा दारुण असा पराभव झाला आणि या पराभवामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते सतत संगमनेर नगर परिषदेच्या खोटे नाटे आरोप करण्याचा सभागृहामध्ये ते प्रयत्न करत आहे. यामध्ये जे संपूर्ण नियमाप्रमाणे सर्व काम झालेलं आहे. चुकीची कुठलीही गोष्ट, नियमबाह्य कुठलीही गोष्ट संगमनेर नगर परिषदेने केलेली नाही आणि म्हणून मी सर्व सांगू इच्छिते की आजपर्यंतच्या संपूर्ण कामामध्ये संगमनेर नगर परिषदेने जे जे काम केलेलं आहे ते सतत नियमाप्रमाणेच केलेलं आहे. नियमबाह्य काम कुठलंही केलेलं नाही. मी जी चौकशीचे आदेश मंत्र्यांनी दिलेले आहे त्याचं मी स्वागतच करते. संपूर्ण याच्यामध्ये सतत
त्यांनी संगमनेरविषयीच अनेक गोष्टी मांडल्या आणि खोट्या नाट्या मांडल्या. या ठिकाणी मी याचा निषेध करते. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.